आणि आता पाहणार आहोत लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षाच्या बैठका आणि मेळावे घ्या। महायुतीच्या प्रचाराच्या कामाला लागण्याच्या शिंदे यांच्या मंत्र्यांना सूचना। उद्यापासून मंत्र्यांचे दौरे सुरू होणार। कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अडचणीमध्ये वाढ। कल्याण लोकसभा निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवा। भाजप पदाधिकाऱ्यांचं बावनकुळेंना पत्र। चंद्रपूर लोकसभेतील प्रतिभा धानोरकर विरुद्ध शिवानी वडेट्टीवार संघर्ष टाळण्यासाठी आता राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। सुभाष धोटेंना सर्वसंमती मिळण्याची शक्यता। दिल्लीतील स्क्रीनिंग कमिटीमध्ये निर्णय होणार। उत्तर मुंबई आता भाजपच्या पियुष गोयल आणि ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर यांच्यामध्ये लढतीची शक्यता। ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकरांची उमेदवारी जवळपास निश्चित। सोशल मीडियावर चर्चा। महादेव जानकर उद्या शरद पवारांची भेट घेणार। माढा लोकसभेची जागा महादेव जानकरांना मिळण्याची शक्यता। मुंबईतल्या 3 जागांचा तिढा न सुटल्यानं भाजप कोर कमिटीची रंगशारदा इथं बैठक। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी तातडीची बैठक बोलावली। कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांच्याकडून समर्जित घाटगेंची भेट। दोघांमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची शक्यता। महायुतीमध्ये कोल्हापूरच्या जागेसाठी भाजप आग्रही। वर्ध्याच्या आर्वीचे काँग्रेस आमदार अमर काळे यांनी घेतली शरद पवारांची भेट। वर्ध्याची जागा लढवावी असं शरद पवार म्हणाल्याची माहिती। काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार। काळेंचा पवार यांच्यासोबत संवाद। पद मिळालं म्हणजे अक्कल येते असं नाही। अंबादास दानवेंचं पदच धोक्यात। मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांची दानवेंवर टीका। उद्धव ठाकरे स्वतःच्या मुलासाठी दिल्लीमध्ये पाय धरत होते। दानवेंनी उद्धव ठाकरे टाळतील तो तुकडा चघळत बसावं। महाजनांची जहरी टीका।